आज आपण बनवणार आहे मुगाची भाजी, मस्त गोड आंबट आणि त्याच्यासोबत मस्त भात बनवणार आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते आणि ही रेसिपी खूपच झटपट बनेल। चला दाखवते मी तुम्हाला। बघू शकता इथं मी मूग बाफायला ठेवले आहे। आता मूग बाफताना आपण एक टमाटर टाकायचा आहे। तसं बाफताना आपण मीठ टाकायचं आहे आणि 4 ते 5 शिट्टी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता आपले मूग बाफून तयार झाले आहे 3 ते 4 शिट्टीमध्ये। आता आपण तेल टाकते आहे, थोडं गरम झाले, थोडी राई, थोडं जिरं, तुम्ही बघू शकता 2 लाल मिरची, थोडं आपण हिंग टाकायचं आहे। इथं आपण लसूण अद्रक मिरचीचा वापर करायचा नाहीये। तुम्ही बघू शकता मी काहीच टाकलं नाहीये। जे बाफलेले मूग होते ते आपण टाकायचं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण वरतून सर्व मसाले टाकायचे आहे। थोडा आपण धना जिरा पावडर टाकायचा आहे, सारखं आपण गरम मसाला, तुम्ही बघू शकता 1.5 चमचा सारखं मी तिखटचा वापर केला आहे। आपण छान असं हलवून घ्यायचं आहे। गोड आंबट मुगाची भाजीचा रस्सा बनवणार आहे भातासोबत। त्याच्यात मी अर्धा लिंबूचा वापर करते आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण गुळचा वापर केला आहे मी इथं। तुम्ही तुमचा गोड अनुसार तुम्हाला किती गोड पाहिजे ते अनुसार तुम्ही गुळ टाकायचा आहे, तुम्ही बघू शकता। बाफताना मीठ टाकलं होतं आपण, इथं आपण थोडंसंच मीठचा वापर करायचा आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण थोडेसे धने टाकायचे, धन्यानी स्वाद खूप छान येणार आहे, तुम्ही बघू शकता। 2 मिनिटं राहू देऊ आणि गॅस बंद करायचा आहे। आपण मूग भिजत घालून बनवायची गरज नाहीये, याला आपण इन्स्टंट 4 ते 5 शिट्ट्या घेऊन आपण मुगाची भाजीचा रस्सा बनवू शकतो। तुम्ही बघू शकताय किती छान दिसतो आहे हे बघा। तुम्ही ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा। चला तर आपण भेटूया श्री स्वामी समर्थ चॅनल मध्ये। टाटा बाय बाय।